राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतामानामध्ये वाढ झालेली आहे आणि संपूर्ण राज्यच अगदी सिंधुदुर्गसारखा तालुका त्यापासून जसे थंड हवेचे ठिकाणं म्हणतात महाबळेश्वर वगैरे सारखे यांच्यामध्येही आता उष्णतामान वाढतं आहे आणि हा उष्णतामानाचा चटका आज सर्वसाधारण नागरिकांना बसतो आहे, जनावरांना बसतो आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. पण सरकारच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी काही खास उपाययोजना, टंचाईच्या निवारणासाठी काही खास उपाययोजना अद्याप तरी दिसत नाही. टँकरची मागणी होते आहे, पण सरकारकडून टँकर पुरवले जात नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव वगैरे अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे तूट आहे. तसेच ग्रामीण भागामध्येही आदिवासी वस्त्यांमध्ये दूरवरून पाणी आणावं लागतं, पण अजून तिथे टँकर लागलेले नाही. जनावरं आता घरापासून लांब चारा ज्या ठिकाणी आहे तिथं आता शेतकरी न्यायला लागलेले आहे. सरकारने या ठिकाणी जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या पाहिजे, चाऱ्याच्या छावण्या सुरू केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरू झालेल्या नाही आणि ह्या सर्वदूर सुरू करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर महाराष्ट्रातील शेतकरी आहे महाराष्ट्र सोडून बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि यामुळे आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की सर्वसाधारणपणे शेतकरीच नाही तर सर्वसाधारण नागरिक हवालदिल झालेला आहे. त्यामध्ये विजेची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासते आहे. विजेच्या जाण्या-येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. वीज 8-8, 10-10 दिवस ग्रामीण भागातही शहरामध्ये मिळत नाही अशी स्थिती आहे. शेतीतली वीज जी आहे ती वीज सातत्यानं खंडित होते आणि त्यामुळे उन्हामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला फार मोठ्या प्रमाणावर चटका बसून राहिलेला आहे आणि अशामुळे आज शेतकरीसुद्धा हैराण झालेला आहे. आणि अशा मोठ्या तापमानामुळे आज जळगावचं तापमान हे 46च्या आसपास आहे. कदाचित ते उद्या 47-47च्या वर जाईल असं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये 45-46च्या वर तापमान आहे आणि अतितापमान, अतिउष्णतामानामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माणसं दगावत आहेत, जनावरं दगावत आहेत. जनावरांना वेगवेगळे रोग होत आहे आणि या रोगांमुळेही जनावरं आज पाणी पिण्याला त्यांना नाही, त्यामुळे मरायला लागलेले आहे. या ठिकाणी हे अतिउष्णतेमुळे माणसं जे मरत आहेत तर या